कल्याणहून रोज मुंबईला नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे। संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कल्याण रेल्वे स्टेशनवरून या महिलांना घरी जाण्यासाठी तासनतास रिक्षेची वाट पाहावी लागते। याच संबंधी विचार करून काही दिवसांआधी कल्याण पश्चिमच्या भाजपा महिला आघाडीतर्फे परिवहन अधिकाऱ्यांना तसेच महापौर आणि सभापतींना खास महिलांसाठी रिंग रूट बस सेवा सुरू करण्याचे निवेदन सादर करण्यात आले होते। यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सरचिटणीस भावना मनराजा, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सोनाली भगत, उपाध्यक्ष एकता घिया, चिटणीस वंदना कबाडे, वार्ड अध्यक्ष वीणा तिलावत उपस्थित होत्या। यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। याचा पाठपुरावा म्हणून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना लवकरात लवकर तुमच्या निवेदनाचा विचार करून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊ असे सांगितले। यावेळी कल्याण पश्चिमच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस हेमा पवार, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, सदस्य अनुजा बेडवी, गुजराती आघाडीच्या अध्यक्षा नम्रता चव्हाण, वार्ड अध्यक्ष केतकी बाग यांनी लेडीज स्पेशल बस सेवा सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। मी पुष्पा प्रसाद रत्नपारखी, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आम्ही ज्यावेळेस सर्वे केला होता प्लॅटफॉर्मला कल्याण शहर पश्चिमला, त्यावेळेस बऱ्याचशा महिलांनी आम्हाला त्या सर्वेमध्ये त्यांची व्यथा सांगितली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना किती त्रास होतो जेव्हा त्या एवढं थकून जेव्हा घरी येतात आणि तेव्हा त्यांना जाण्यासाठी आणि सकाळी येण्यासाठी व्यवस्थितपणे त्यांना हे वाहन उपलब्ध होत नाही, रिक्षा मिळत नाही आणि त्यावेळेस ते इतक्या त्रस्त होतात की त्यांना एक तर ऑफिसमध्ये पोहोचायला वेळ होतो, एक तर घरी पोहोचायला वेळ होतो। तर हे सगळं जाणून घेतल्यावरती आणि त्यांना पुरुषांकडून पण काही म्हणजे थोडा त्रास आहे त्यांना असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। तर आम्ही महिला या हिशोबाने आम्ही त्यांचा सगळं व्यथा जाणून घेतल्यावर आम्ही परिवहनमध्ये निवेदन दिलं गेल्या आठवड्यात की आम्हाला महिला लेडीज स्पेशल अशी तुम्ही चालू करायची म्हणजे आम्ही मागणी केली आणि त्यांनाही ते खूप आवडलं आहे। तसं ते म्हणाले की अशी गरज होतीच म्हणून आणि आम्ही ते तुम्हाला देतोय चालू करून असं म्हणून आम्ही आता पाठपुरावा आमचा चालू आहे। याची प्रत आम्ही महापौर साहेबांना, देवळेकर साहेबांना रवाना केली। आमचे स्टँडिंग चेअरमॅन आमचे संदीप गायकर साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे, उपमहापौर विक्रम तडे यांना दिली, आमचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार साहेब यांना आम्ही दिली आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी यासाठी ते आम्हाला मदत करीत आहेत आणि आम्ही लवकरात लवकर ती चालू होईल असे सुद्धा आम्हाला आश्वासन सगळ्यांनी दिलेलं आहे आणि मी चालू करून घेणार आणि जोपर्यंत आमची टीम कार्यरत आहेत, जेवढे विश्वासाने आम्हाला आमच्या वरिष्ठांनी जबाबदारी दिली आहे त्या हिशोबाने आम्ही महिलांसाठी खूप काही करायचं असं इच्छा आहे आमची आणि आम्ही ती करतच राहणार। तुम्ही गेल्या आठवड्यातही निवेदन घेऊन गेलेलात, या आठवड्यात तुम्ही पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलात, तर तुम्हाला अनुभव कसा मिळाला तिथे? अनुभव चांगला होता कारण की आमची मागणी पण चांगली आहे ना, महिलांसाठी आम्ही मागतोय आणि ते असते त्यामुळे आमचा अनुभव चांगला होता। ते आम्हाला अगदी आमचे परिवहन सदस्य आहेत सुभाष मस्के, तेही बोलले की ते जातीने लक्ष घालत आहेत त्याच्यात। याआधी कल्याण स्टेशनवरती लेडीज रिक्षा म्हणून एक पर्याय तयार करण्यात आलेला की फक्त महिलांसाठीच रिक्षा असेल आणि आता तुम्ही महिलांसाठी खास बसेस म्हणतात, मग त्याच्यामध्ये फक्त महिलाच असतील का? हो, त्यात महिला असतील आणि त्यासाठी आम्ही काय उपाययोजना करणार आहोत की ज्यावेळेस आम्हाला ही चालू होणार आहे तर आम्ही जातीने, मी आणि माझी टीम आम्ही स्टेशनला जाऊन आणि जेव्हा महिला ट्रेन सुटते आणि इथून आणि येते त्यावेळेस आम्ही आमच्या हिशोबाने त्यांना सगळं इन्फॉर्म करायचं आम्ही पूर्णपणे उपाययोजना करणार आहोत। त्यांना कळवले जाईल की अशी अशी बस त्यांच्यासाठी आहे। ऑलरेडी आमचं बोलणं झालेलं आहे बऱ्याचशा महिलांशी आणि त्या हिशोबाने त्यांना आम्ही त्या बसबद्दल माहिती देणार आहोत। चांगल्या प्रकारे परिवहनलाही इन्कम होईल हे आमचं पूर्ण विश्वास आहे। या बसचा मार्ग कुठून कुठपर्यंत असावा असं तुम्हाला वाटतं? तसं तर आम्हाला वाटतं की त्या सगळ्या गल्लोगल्ली जाव्यात पण ते पॉसिबल नाही हेही आम्हाला कळतं, त्यामुळे आम्ही सध्या रिंग रूट ही आम्ही डिमांड केलेली आहे कारण की बऱ्याचशा महिला वायलेनगर, खडकपाडा आणि बिर्ला कॉलेज त्या मार्गेच पुढे लाल चौकीपर्यंत जाऊ इच्छित होत्या ज्यावेळेस आम्ही सर्वे करत होतो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। रत्नपारखी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम सब साथ हैं, हम सब साथ